नाही, माघार वगैरे असं कोण बोललं? जर विकास गोगोलेंनी फॉर्म भरला असता तर त्याला माघार बोलतात. कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची सर्व कोकणातले आमदार, माजी मंत्री, माजी खासदार यांच्या सर्वांची इच्छा होती की ही निवडणूक शिवसेनेच्या वतीने मी लढावी. परंतु आदरणीय पक्षाचे आमचे मुख्य नेते आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मला जो आदेश दिला त्या आदेशाचं पालन करणारे मी एक कार्यकर्ता आहे. आणि ठीक आहे, निवडणूक आज आहे, उद्या नाही, आज परवा आहे. परंतु आपल्या नेत्याचा आदेश मानणं हे सर्वात मोठं एक अभिमानास्पद आणि कौतुकास्पद गोष्ट असते. आज पक्ष नेतृत्वाने मला सांगितलं त्याप्रमाणे मी आज चालतोय. अनेक तटकरीने फॉर्म भरले आणि आपले मंत्री गोगावले सुद्धा एकनाथ शिंदेना देखील भेटले होते, पण यावरती बैठक झाली होती. त्यानंतर काय समजलं? नाही, एकनाथ शिंदे साहेबांना सुनील तटकरे साहेबही भेटले होते असं नाही आहे. शिंदे साहेबांना सर्वच भेटतात, कारण की राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि शिवसेने पक्षाचे मुख्य नेते आहेत. काही विविध त्यांची कामं असतील त्या संदर्भात त्यांची मुलाखत या ठिकाणी झाली असेल. परंतु भेट घेणं काही चुकीचं नाही आहे. राजकीय क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना स्वतः ते त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, या रायगडचे खासदार आहेत आणि त्यांचं काय काम असेल शिंदेसाहेब म्हणून ते या ठिकाणी भेट घेतली असेल त्यांनी. रायगडमध्ये कोकणामध्ये विकास गोगावलेच पाहिजे अशी देखील चर्चा झाली होती आणि आम्ही प्रतिस्पर्धी म्हणून मैत्रीपूर्वक अर्ज करू. हे बघा, मी तुम्हाला मगाशी सांगितलं पक्ष नेतृत्वाने एकदा मला जो आदेश दिला त्या आदेशाचं पालन करणारा मी कार्यकर्ता आहे. आदरणीय शिंदे साहेबांनी मला लोकसभेला सांगितलं की आपल्याला ही निवडणूक तटकरे साहेबांना निवडून आणायचं आहे देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी. आणि त्यावेळेला देखील शिवसेनेने प्रामाणिक काम केलं. याही निवडणुकीला शिवसेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी प्रामाणिक काम करू. अजून 4 तारीख शिल्लक आहे. आमचे महेंद्र शेठ दलवी यांचा अजून अर्ज आहे तिथं, त्यांच्या मुलीचा 4 तारीख अजून शिल्लक आहे. 4 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. अनिकेत तटकरे असतील, आमची दळवी असेल, त्याचप्रमाणे आमचे शेतकरी कामगार पक्षाचे म्हात्रेसाहेब असतील, बाळा मानेसाहेब असतील. ही सगळीच लोक 4-5 जण इच्छुक त्याच्यामध्ये उमेदवारी अर्जामध्ये आहेत. बघूया पुढं काय होते त्याप्रमाणे. नाही, बघा, पालकमंत्रीचा तिढा हा गेले 1.5 वर्ष सुरू आहे. जे काय घ्यायचे निर्णय आदरणीय शिंदेसाहेब या ठिकाणी घेणार आहेत, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब घेणार आहेत आणि सुनित्रा काकी या ठिकाणी निर्णय घेतील. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.